उत्तर प्रदेश येथील रेकॉर्डवरील 2 अट्टल सराईत आरोपी जेरबंद करून चेन स्नॅचिंग, जबरी चोरीचे 10 गुन्हे व मोटारसायकल चोरीचा 1 गुन्हा असे एकूण 11 गुन्हे उघडकीस. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची कामगिरी. अंबड पोलीस ठाणे हद्दीत तसेच दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेले असल्याने गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी सीसीटीव्हीद्वारे स्प्लेंडर मोटारसायकलवर अज्ञात 2 इसम येऊन महिलांच्या गळ्यातील चेन बळजबरीने हिसकावून तोडून घेऊन त्याचा साथीदार याचे मोटारसायकलवर बसून पळून गेले असल्याचे समोर आले. अज्ञात आरोपितांचा गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीदारामार्फत 2 संशयित इसम हे त्यांच्याकडे असलेली स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन चोरीचे सोने विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट 2 कडील पथकाने चुंचाळे गाव येथील पांझरपोळ येथे सापळा लावून संशयित 2 इसमांना ताब्यात घेतलं. आरोपी शुभम विनोदकुमार मौर्या वय 25 वर्ष, स्वदेश उर्फ शिलू रमाशंकर मौर्या वय 25 वर्ष यांना ताब्यात घेऊन 11 गुन्हे उघडकीस आणले आहे. गुन्ह्यातील 2 सोन्याच्या पोती, चोरीच्या पैशातून खरेदी केलेली मोटारसायकल तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेले 2 मोबाईल असा एकूण 15,14,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, संजय सानप, बाळू शेळके, भारती देवकर, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, मनोहर शिंदे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार तेजस मते, प्रवीण वानखेडे, चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे अशांनी केली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.